आता अलीकडे मुलांना मारता येत नाही विद्यार्थ्यांना, पण त्या काळात आमच्या मास्तरांनी मारलं नाही तर मास्तरवर शंका घ्यायची, अरे ह्याने मारलं. ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया. सैरसही जेव्हा करायचं ठरलं तेव्हा हाच आमचा मित्र, हे मित्राचं नाटक, दोन्ही मित्रांचं नाटक चांगलं व्हायला हवं यासाठी धडपडणारा हाच होता. आमचा पहिला पिक्चर आला होता जत्रा, त्यात देखील त्यांनी स्वतः काम नाही केलं, पण तो असिस्ट करत होता. ह्याला मैत्री म्हणतात. बाबू समजो इशारे हॉर्न पुकारे पॉम पॉम. जेव्हा जेव्हा मी कॉलेजच्या एक्झामला शाळेत गेली आहे, मी ज्या वर्गात पेपर लिहायला बसायची त्या खिडकीमध्ये पत्रकार यायचे की तुम्ही तिला कॉपी पुरवत नाहीयेत ना किंवा काही करत नाहीत ना. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पुन्हा एकदा 3:30 हा चित्रपट कल्ला करण्यासाठी चित्रपटगृहात लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने या चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त एकदम मस्त. मज्जा. मी खूप छान आहे. पण आता पुन्हा एकदा तुम्ही 3:30 घेऊन येत आहे आणि आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत, कारण की तो जोश आम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटणार आहे. पण दिग्दर्शकांनाच विचारायला आवडणार, इतकी वर्ष का? म्हणजे 17-18 वर्षाचा हा गॅप आहे आणि एक चित्रपट येतो इतका गाजतो, त्याचे डायलॉग इतके गाजतात आणि तरीही इतकी वर्ष का? यांनी पण मला तेच विचारलं, इतकी वर्ष का? मी रेडी नव्हते तोपर्यंत हा हो करेक्ट करेक्ट. त्यामुळे जरा वेळ गेला, पण ठीक आहे, हरकत नाही. ही म्हणाली बाबा मी आता करते, त्याच्यानंतर मग हे लोक पण तयार झाले. नाही म्हणजे मी अजून इंडस्ट्रीत आले नव्हते. अच्छा आता मोठी झाली, बरं काम करते, आता हिला घेऊ. हा चालेल, असंही उत्तर चांगलं आहे. गोष्ट शोधत होतो तुम्ही चांगली, कारण प्रेक्षकांनीच ह्या रतन, मदन, चंदन आणि बबन आणि 3:30ला मोठं केलं होतं. आणि मला असं वाटतं की लोकांना जर डायलॉग्स लक्षात आहेत, सीन लक्षात आहेत, त्यांचे कॅरेक्टर लक्षात आहेत, तर तशी गोष्ट हवी की जी चालली पाहिजे, लोकांना आवडली पाहिजे आणि ह्यांना देखील काम करताना मजा आली पाहिजे. म्हणून इतके वर्ष थांबलो. अचानक एक दिवस गोष्ट मिळाली, ह्यांना ऐकवली, ते तयार झाले, आज तुमच्यासमोर हजर आहोत. खरं तर खूप छान वाटतंय की पुन्हा एकदा हे सगळे सज्ज झालेत आणि आम्ही वाट पाहत होतो की पुन्हा एकदा सिक्वेन्स हा कधी येईल. तर सरांना विचारेल, सर रतन जे कॅरेक्टर आहे त्यांचा मार खाताना आम्हाला खूप दिसला, यंदाही तसंच होणार आहे की मोठ्या भावाचा मार खाताना सगळेच भावंड दिसतील? हो अर्थातच, कारण त्या गोष्टीचा गाभाच असा आहे की एक फार प्रेमळ भाऊ आहे, ज्याला सतत काळजी वाटते की आपले हे 2 भाऊ चुकायला नको. मोठ्या भावाच्या आयुष्यात स्त्रीमुळे जे काही घडलेलं आहे ते या सिनेमामध्ये जास्त प्रकर्षाने उलगडेल. आणि दुसरं, भाऊ दोन्ही भावांना सांभाळतो त्या भूमिकेत असल्यामुळे मार खाणं हे स्वाभाविक आहे ना. आम्हाला त्याशिवाय चैन पडली नसती, हे पण खरंच आहे. त्यामुळे दादाने ह्यातही आम्हाला मारलेलं आहे. कधी असं खरंच झालंय की खरंच त्या छड्या पडल्यात आपल्याला असं? हो छड्या खूप खाल्ल्यात, कारण आमच्या काळात तर लहानपणी शिक्षकांनी जर आता अलीकडे मुलांना मारता येत नाही विद्यार्थ्यांना, पण त्या काळात आमच्या मास्तरांनी मारलं नाही तर मास्तरवर शंका घ्यायची, अरे ह्याने मारलं मास्तर आहे का नाही, असं वाटायचं तेव्हा. त्यामुळे आम्ही खूप तावून सुलाखून बाहेर पडलेले विद्यार्थी आहोत. पण चूक नसतानाही मार खाल्लाय कधी, असं कधी झालेलं? माझ्यामुळे एका मित्राने मार खाल्ला होता. मी शाळेत असताना, आता तो एका मोठ्या पदावर एअरफोर्समध्ये आहे आणि आम्ही दोघं शेजारी शेजारी बसायचो. मंगेश निलंगेकर असं त्याचं नाव. सध्या त्याचं पोस्टिंग गाझियाबादला आहे. तर त्याला मी एक दिवस असं सांगितलं होतं की आम्हाला सुरेश भटांची एक कविता होती, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे. तर त्या काळात एका हिंदी गाण्यावर मला ही चाल परफेक्ट बसली असं वाटलं. ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है. गीता दत्तांचं खूप गाजलेलं गाणं. आणि ते कसं, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. वा 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 वा. वाजवून बिजवून त्याला, आणि तो खुश व्हायला. आणि बघ कसं असतं, आता श्रेय लाटायचं नाही हे लहानपणीच कसं कळलं आम्हाला. तर मुख्याध्यापकांनी एक दिवस विचारलं, कोणाला येते रे ही कविता, की त्याने लगेच हा असा जवळजवळ वर्ग डोक्यावर घेऊन मला त्याला म्हणायला लावली. त्याने म्हणली आणि त्यांनी एक थोबाडीत मारली. अरे एवढी सुंदर कविता आणि असली हिंदी गाण्याची काय चाल लावली आहेस. तर तो माझ्याशी पुढे आठवडाभर बोलत नव्हता. नंतर एकदा मधल्या सुट्टीत बोरांवरनं कॉम्प्रोमाइज झालं
आणि मग आम्ही पुन्हा बोलू लागलो. वा, किती कमाल हा किस्सा आहे. हो, पुन्हा एकदा आता तुम्ही साडेमाडे 3 घेऊन येतात आणि ही भूमिका आता किती जवळची झाली आहे तुमच्यासाठी खरं. ती आधीपासूनच जवळची होती, म्हणजे भरतची, माझी, अशोक मामांची. कारण आम्ही एकमेकांबरोबर खूप काम केलेलं आहे. आणि दुसरं असं की एकमेकांविषयी खूप जिव्हाळा आणि आत्मीयता असल्यामुळे मामांनी तर आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या, कारण त्यांनी आमची धडपडीपासून आम्हाला बघितलेलं आहे. माझंही पहिलं व्यावसायिक नाटक अशोक मामांबरोबरच मी केलेलं आहे 94 साली. त्यामुळे झालं एकदाच अच्छा. सुधीर भटा. हो हो मी बघितलं होतं. करेक्ट. तर त्याच्यामुळे ते कसं होतं की पहिल्यापासून त्यांनी पाहिलेलं आहे. आणि अशोक मामांबरोबर आपल्याला विनोदी भूमिका करणं ह्याच्यापेक्षा जास्त भाग्य नाही. दुसरं, भरत बरोबर आपली केमिस्ट्री पुन्हा येणं ह्याच्यासारखं भाग्य नाही. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने हा सिनेमा खूप एन्जॉय केलेला आहे. तो आमच्या जवळचा आहे, कारण आम्ही तिघांनी एकत्रित केलेला हा एकटाच सिनेमा आहे. अदरवाईज ह्यांनी अशोक मामांबरोबर केले, मी अशोक मामांबरोबर केले, पण एकत्रित तिघे जण ह्याच सिनेमात आहेत. आणि दिग्दर्शक पुन्हा आमच्या जवळचा, त्यामुळे आम्हाला या सिनेमाविषयी जास्त आपुलकी आणि जवळ वाटणारा सिनेमा. म्हणून येत्या 30 जानेवारीपासून सगळ्या रसिकांनी जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा, असे कळकळीचं हे आवाहन. मला नीट ऐकायला नाही, काय म्हणाल? 30 जानेवारी 2026 रोजी पुन्हा एकदा 3:30. अगदीच. बरं सर, तुमच्याकडे येईल की ही भूमिका फार जवळची आहे आणि मित्राचा सिनेमा असतो आणि मित्र जेव्हा बोलवतो पुन्हा एकदा चित्रपटात ही भूमिका साकारायची आहे, तेव्हा भरत सरांचं काय ओपिनियन असतं? नाही, मित्र म्हणून अंकुश हे आत्ताचा नाही आहे, एकांकिका स्पर्धेपासूनचा मित्र आहे तो. आणि त्याची मैत्री कशी असावी, कारण केदार आमचा लेखक दिग्दर्शक असतात आमच्या एकांकिकांना, आणि तो बऱ्यापैकी लीड रोलमध्ये मला घ्यायचा. मग नंतर तर आम्ही नाटकांमध्ये आलो तेव्हा अंकुशचा वेगळा रोल, माझा वेगळा रोल, आम्ही असं धडपडत होतोच. पण जेव्हा चित्रपट करायचं ठरलं, चित्रपट तर जाऊ दे, पण एक नाटक सैरसई जेव्हा करायचं ठरलं तेव्हा हाच आमचा मित्र, हे मित्राचं नाटक, दोन्ही मित्रांचं नाटक चांगलं व्हायला हवं यासाठी धडपडणारा हाच होता. म्हणजे हा केदारला असिस्ट करत होता पूर्ण, साईडला जाऊन सगळ्याच्या तालमी घेत होता. सैरसईच्या वेळेस माझे 4 वेगवेगळे रोल होते, तो माझ्याकडनं करवून घेत होता. बघा, तो ॲक्टर असून आता मैत्रीत कधी कधी असं होतं, आणि मला रोल नाही, मी कशाला वगैरे, कधी नाही. तो केदारला इतकं चांगल्या पद्धतीने असिस्ट करत होता. आमचा पहिला पिक्चर आला होता जत्रा, त्यात देखील त्यांनी स्वतः काम नाही केलं, पण तो असिस्ट करत होता. ह्याला मैत्री म्हणतात. आणि जेव्हा मला त्याचं खूप नेहमीच कौतुक आहे की ॲक्टर म्हणून त्यांनी स्ट्रगल सुरू केलं आमच्यासोबत, आणि केदारला असिस्ट करता करता त्यालाही स्वतःला वाटलं की आपण डिरेक्टर व्हायला हवं. आणि तेव्हा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं 3:30 वेळेस, तेव्हा जास्त आनंद आम्हाला होता, कारण अंकुश होता डिरेक्ट, आणि आम्हाला माहिती होतं की हा चांगलंच डिरेक्ट करणार आहे. सचित आणि हा दोघं होते, पण ह्याच्यावर खात्री होतीच, कारण त्यांनी स्पर्धेपासून त्यांनी आम्हाला असा सपोर्ट दिले चांगला. म्हणजे एक म्हणतात ना की काय तालमी कशा घ्यायच्या, मग कसं काय कॅरेक्टर बाबतीत गप्पा मारणं वगैरे, हे त्याने तेव्हापासून तो करतोय. आणि जेव्हा सेकंड परत 3:30 येतोय तेव्हा डोळे झाकून होच म्हणायला हवं त्याला, कारण तो तसा जेन्युन आहे त्याच्या गोष्टींसाठी, त्याच्या कामासाठी. तो इतरच तर कुठे तो म्हणजे एकांकिका स्पर्धा करत असू तेव्हा, आणि आता इतर चित्रपट करत असू, वायफळ वेळ वापरणारच नाही तो. त्याचा वेळ त्याच्या कामासाठी इतका प्रामाणिकपणा असतो. जेव्हा गोष्ट त्यांनी सांगितली तर गोष्ट त्याला 20 वर्षांनंतर तर मगाशी म्हणला ते का वेळ गेला, कारण तो तसा चुजी माणूस आहे. चांगलं आलं तरच हात टाकूया, आणि त्यांनी चांगलं आलं म्हणून हात टाकल्यानंतर मी असेल, अशोक कुमार असेल किंवा मकरंद आमचा असेल, सगळ्यांनी हो म्हणण्याशिवाय पर्यायच नाही आहे. कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो कसं काम करून घेतो, काढून घेतो, कारण तो चांगला ॲक्टर आहे. त्यावेळी मित्र प्लस चांगला दिग्दर्शक, चांगला ॲक्टर, आणि सतत एक, आणि अजूनही आजही एक माणूस असा भेटणार नाही की अंकुश चौधरीबद्दल वाईट बोलेल, कोणी नाही आहे. मी तर नेहमीच बोलतो, चांगल्या एक शब्द वापरतो नेहमी की आमचा मित्र जरी असला तो सहृदय माणूस आहे. सहृदय म्हणजे तो कधीच कोणाबद्दल चुगली करणार नाही, कोणाबद्दल काय बोलणार नाही, प्रत्येकाबद्दल चांगलंच बोलतो आणि चांगलं व्हावं यासाठी धडपडतो. असे मित्र क्वचित मिळतात, त्यापैकी आमचा अंकुश. येस, अंकुश सरांना विचारायचं, इतकी घनिष्ठ मैत्री सगळ्यांसोबत असताना सेटवर शूट करताना कधी असं सांगावं लागायचं, अरे थांबा आता आपण शूटिंग करूयात, असं घडायचं सेटवर? नाही नाही, उलट मला असं वाटतं की ना, यांची गंमत काय माहिती ना, इतक्या सेटवर ते काम करून थकलेत, आता इतक्या सेटवर काम केलंय
त्यांना माहिती आहे. पण इथे आल्यानंतर त्यांना त्यांचं कॅरेक्टर आधीचंच कॅरेक्टर त्यांना परत करायचं, त्यामुळे ते निवांत होते. ही चांगली गोष्ट होती. पहिल्या सीनपासून सगळ्यांनी आपापलं कॅरेक्टर पकडलं होतं. जे वा. 2007 मध्ये फिल्म रिलीज झाली होती, त्याच्यानंतर आत्ता पहिल्या दिवसापासून. आणि मला वाटतं रिंकूची पण कमाल आहे की ती आली आणि पहिल्या दिवसापासून ती सुटलीच. त्यांच्यात जेल झाली कळलं पण नाही. इवन सिद्धार्थ जाधव सुद्धा, म्हणजे त्याने या सगळ्यांना इतकी वर्ष बघतोय पण त्यांचा इनोसन्स आजही आत्ताच्या फिल्ममध्ये देखील तसाच आहे. त्यामुळे मला जे महत्त्वाची गोष्ट होती की लोकांनी बिलीव्ह कधी करावं की तीच कॅरेक्टर आहेत ना, तेवढेच इनोसंट आहे ना, तेच घर आहे ना, तसंच गराज आहे ना, तसंच मोठा भाऊ चिडतो ना, तसंच हे मार खातात ना, तसंच इनोसंटली हा चुका करतो आणि हा मधल्यामध्ये सिग्नलचा पिवळा दिवा असो, लाल होऊ का हिरवा होऊ त्याला कळतच नाही, दोन्ही बाजूला मार खात होतो असं होतं. तर हे सगळं एकत्र जुळून मला मजा आली उलट. अगदीच. रिंकू, तुझ्याकडे येते. मला सांग, किती जबाबदारी आता खूप जास्त वाढली आणि किती धाकधूक होती जेव्हा कळालं 3-4 दिग्गजांसोबत आपल्याला एका फ्रेममध्ये काम करायचं आहे. आणि असं होतं ना, दडपण येतं, भीती वाटते. होतं मला पहिल्यांदा दडपण होतंच, कारण हे तिन्ही एक्के आहेत आणि यांना बघणं पण काम करताना ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला तर असं होतं की आज तिघांसोबत पण स्क्रीन शेअर करायची होती. त्याच्यात अंकुश सर डिरेक्टर होते, म्हणजे सगळेच मोठे मोठे लोक माझ्या अवतीभोवती होते. त्याच्यामुळे दडपण होतं. पण पहिल्याच दिवशी ना ते माझं नाहीसं झालं, कारण ना ती माणसं म्हणून खूप साधी आहेत आणि ती आपलंसं करून घेणारी आहेत. कुणीही त्याचा ऑरा घेऊन किंवा बॅगेज घेऊन काम करायला येत नाही. खरं तर मलाच खूपदा कित्येकदा सांगायचं, तू असं घेऊन बघ, आपण असं करू. मला भीती वाटायची की माझ्यामुळे खूप रिटेक झाले, माझ्यामुळे सतत करायला लागलं, सर चिडले, हे लोक माझ्याविषयी काय विचार करतील, काय होईल. पण असं काहीच झालं नाही. एक स्वप्नपूर्ती असते, ती पूर्ण झाली. हा, म्हणजे डेफिनेटली ह्या तिघांसोबत काम करायची प्रत्येकाची इच्छा असते आणि मला ते सगळे एका फिल्ममध्ये मिळाले. त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की मी याचा भाग आहे आज. आणि हे खूप माणसं म्हणून ही खूप चांगली माणसं. येस, सेटवरचा तो पहिला दिवस कसा होता खरं तर तुझा? एकच सीन माझा बहुतेक झालेला आणि तेच की मला खूप भीती वाटते पहिल्या दिवशी शूट करताना. आणि मी अशी कावरी बावरी झालेली असते आणि मला खूप दडपण आलं की होईल का, पहिल्यांदाच सगळ्यांना भेटतेय, पहिल्यांदाच सगळ्यांसोबत काम करते आणि इतकं ऐकलेलं आणि यांचं काम बघितलेलं असतं. तर तेच खूप भीती, असं ते मिक्स्डवालं फिलिंग होतं माझं. बरंच सर, तुम्हाला विचारायचं, आत्ताच तुम्ही मैत्रीबद्दल बोललात, पण आत्ता आहे ना, असं मैत्रीमध्ये जेव्हा को-आर्टिस्ट असतात तेव्हा हेल्दी कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. तेव्हा तुम्ही जर तेव्हापासून एकत्र काम करत होते, असं कुठे झालं तेव्हा हेल्दी कॉम्पिटिशन आता जे म्हटलं जातं, किंवा कोणासोबत कॉम्पिटिशन, असं कधी झालं या मैत्रीत? तो भागच तू विचारच ना तेव्हा ना आता. मकरंद आमच्या बरोबर आहे, तोही आम्हाला खूप जवळनं ओळखतो त्याच्या स्पर्धेपासून वगैरे. तो भागच कधी न आल्यामुळे मैत्री टिकली. काय असतं, तुम्ही तुमचे कॅरेक्टर आणि तुमचं काम जर चोख केलं ना तर तो प्रश्नच येत नाही कधी. कारण जेव्हा आपण पिक्चर किंवा नाटक विचार करतो तेव्हा आपण आपल्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतो ना, का बाजूचं कॅरेक्टर बरं आहे म्हणून मला असं आहे का, तसं नाही आहे. त्यामुळे हे कॉम्पिटिशन हा भागच नव्हता, पण हेल्दी धमाल केली आम्ही की चला ना रे, अजून कधी खुलतंय, एखादा सीन इम्प्रोवाइज होत असेल तर त्याची गंमत आम्ही नेहमीच एकमेकांना देवाणघेवाण करत आलो इतकी वर्ष. का तर तो प्रसंग नीट व्हावा, त्या प्रसंगाची मजा लोकांना यावी. माझ्या एकट्याची मजा आली पाहिजे असं कधीच विचार नव्हता केला आम्ही. त्या प्रसंगाची मजा होते, जेणेकरून तो प्रसंग, असे सगळे प्रसंग जेव्हा चांगले होतात तर तो पिक्चर किंवा ते नाटक हिट होतं. त्यामुळे पहिले त्याच्या प्रेमात पडणं गरजेचं. आणि आता पण ह्या चित्रपटात जे आता हे आम्ही बोलतोय पण ठीक आहे, आपल्यासमोर अशोक मामासारखं मोठं उदाहरण आहे. जी व्यक्ती, ज्या व्यक्तीने इतका काळ गाजवलाय, आजही ती व्यक्ती ज्या पहिल्या 3.5 मध्ये करताना आम्हाला बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे गुरु समानच वाटते ना नेहमी. आपण त्यांना बघून मोठे आलो, त्यांच्यासोबत काम करतात. ही म्हणाल तसे की काम करता एक वेगळे दडपण येते काय, त्या माणसाने पण तेव्हा पण काही दडपण आणलंच नाही आमच्यावर. उलट आमच्यातलेच ते एकूण काय 19-20 असेल तालमीमध्ये, आता पण ह्या चित्रपटात पण ते परत तयार का झाले, गोष्ट चांगली आहे. आणि काय 19-20 असते ते एकमेकांना परत ते समजून सांगतात पण की रे हे जरा ना असं आहे, हे वाक्य असं घेऊया का तसं घेऊया. तर ही एवढी मोठी व्यक्ती तरी इतकं सांभाळते, तर आपण कोण एकमेकांबद्दल की ह्याचं आहे ते बाजारवर मोठा का तो. पिक्चर मोठं आहे, नाटक मोठं आहे, गोष्ट जसं अंकुश की गोष्टीच्या पहिल्या प्रेमात पडूया आपण. गोष्टीच्या प्रेमात पडलो की बाकी सगळे हे लूज पॉल आपण न अडकणं बरं असतं. आणि इतकी वर्ष ते जपत आल्यामुळे
आज जेव्हा पुन्हा एकदा साडेमध्ये तीन जर 20 वर्ष येत असेल तर काहीतरी गंमत घेऊन येते ना. Yes. तिथे तुझं माझं करण्यापेक्षा तो पिक्चर किती महत्वाचा आणि गोष्ट महत्वाची आहे, ज्याच्या प्रेमात आम्ही पडलोय म्हणून हा चित्रपट येतोय. तर लोक पण नक्कीच प्रेमात पडतील. आणि परत तिथं सांगतो की 30 जानेवारीला चित्रपट येतोय. Yes. त्या प्रत्येकाने आपापल्या जवळच्या चित्रपटगृहात जा. अर्थात आता मैत्री विषय निघालाय, मित्रांना मैत्रिणींना घेऊन जा. घरी नसेल माहीत मैत्रिणीबद्दल किंवा मित्राबद्दल तर प्लीज घरी सांगून द्या, कारण घरचे पण तुमच्यावर रागवणार नाही, कारण तुम्ही एक चांगला चित्रपट पाहायला बाहेर पडला. येस, हे सगळं तर आहेच, पण आता मैत्रिणी मित्र हा विषय निघाल्यावर कॉलेजच्या आठवणी ताज्या होतात. सो मला हेच ऐकायचं की एकत्र कॉलेज करत असताना काय त्या गमती जमती होता, काही किस्से ऐकायचे जे आता मकरंद म्हणाला एका गाण्यावरनं त्याच्या कॉलेजचं, आमच्या दोघांचं आम्ही MD मध्ये महर्षी दयानंद महाविद्यालय कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. तर आमचा ग्रुप नव्हताच, आम्ही आपलं दोघं तिघं असं गप्पा मारायचं होतं. मग त्यात एक कॉम्पिटिशन होती, सोलो सिंगिंग, मोनो ॲक्टिंग वगैरे. मोनो ॲक्टिंग होती का, बरं कळलं की ग्रुप सिंगिंग. आमच्याकडे ग्रुपच नव्हता, आम्ही दोघंच. मग कुठलं गाणं घ्यायचं बरं. आता जर केदार शिंदे हे पाहत असतील तर त्यांनाही कळेल की आम्ही दोघं किती सुरातले आहोत. आम्ही गाणं चूज केलं चलती का नाम गाडीचंच रे. चलती का नाम. हो व्हायला तेच गाणं त्यावेळेला, choose केलं. त्यावेळेला कॉलेज. बाबू समजो इशारे हॉर्न पुकारे पम पम. पम पम. दोघांनी आम्ही गाणं सुरू केलं. हॉल टाळ्या शिट्ट्या चालू होत्या आणि आम्ही खुश होतो. झालं गाणं, म्हणजे सगळं म्युझिक सकट आम्ही दोघांनी केलं होतं. आणि जे परीक्षक होते त्या मला एका साईडला घेऊन गेले. खरं तर तुम्ही दोघे बेसूर गात होता, तुम्हाला बक्षीस देऊ शकत नाही, पण तुम्ही दोघांनी अभिनय चांगला केला गाण्यात म्हणून तुम्हाला बक्षीस देते. कारण आमच्या अभिनयावरती एनर्जी आणली आणि लोक टाळ्या शिट्ट्या टायमिंग मध्ये Full activity करत फुल गेले ऍक्टिंग करून आम्ही गाणं गातो. आज बघ ना त्याच चित्रपटाला चित्रपटाचा गाण्यावरनं पिक्चर आला. चलती का नाम गाडीवरनं 3.5 केला Yes. पहिला. हो. आणि आता दुसरा भाग आहे. वा. पण अंकुश दादा, तुझ्याकडनं एखादा किस्सा, कारण कॉलेजमध्ये असताना एक किस्सा तर घडत नाही, अनेक किस्से घडत असतात. सो तुझ्याकडनं एखादा ऐकायचं आहे. आमच्या जेव्हा ग्रुप झाला त्याच्या ग्रुपचं नाव होतं हा हा ग्रुप. ग्रुप मला हा ग्रुप हा ग्रुप म्हणजे तो हा तुम्ही ग्रुप कुठे आहे? एका कोपऱ्याकडे नीट बोललात तर तुम्हाला कळेल काय आहे ते ग्रुपचं नाव. तर त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे गप्पा मारत असत आणि आम्ही ते थोडं एकांकिका करायला लागलो, डान्समध्ये पार्टिसिपेट करायला लागलो. तर एका त्याच दरम्यान डान्स कॉम्पिटिशन होतं. तर आम्ही ग्रुप डान्स करायचं ठरवलं. तर कुठलं करणार म्हणजे आम्ही तेव्हा महाराष्ट्राचे लोकधारा करत होतो. तर त्यातलंच नको करूया, काहीतरी वेगळं करूया. तर आम्ही ठरवलं एक मद्रासी गाणं, साऊथ इंडियन फेमस झालं होतं त्या काळात. कॅसेटवर ते फेमस झालं होतं. मारियम्मा मारियम असं ते गाणं होतं. तर आम्ही ठरवलं आणि 3 मुली आणि एक मी आणि अजून एक मित्र, असं तिघांनी मिळून करायचं होतं. आता करेपर्यंत डोक्यातच नाही की कपडे काय घालणार आहोत. त्या मुलींनी मस्तपैकी ते साऊथ इंडियन ड्रेस घातला. तिचं करताना लक्षात आलं की अरे फक्त लुंगीच घालायला लागणार आहे, ती पण त्यांच्या स्टाईलची, तिघही उघडे. हे माहितीच नाही. मग ते पांढरं लावून पण आम्ही डान्सला रेडी झालो. तर आम्हाला गाणं झाल्यानंतर कळलं की कॉलेजच्या मुलींना कळलं होतं की आम्ही तिघं डान्स करणार आणि लुंगी घालणार आहोत. तर सगळ्यांची मारामार झाली होती पुढच्या लेनमध्ये बसायची. कारण ती लुंगी वर घेऊन आम्ही नाचत होतो ना. ती लुंगीवर ते नाचत होते, सगळ्या मुली खाली म्हणून टाळ्या वाजत होत्या आणि हसत होते, खूप हसत होते. बापरे. मकरंद सर, तुम्हालाही विचारेल की एखादा कॉलेजचा किस्सा जो नेहमी मित्रांमध्ये बसल्यावर असं होतं ना, त्याचा उच्चारच केला जातो. हो, म्हणजे किस्से तसे खूप आहेत, पण मला वेगळा प्रसंग सांगायला आवडेल. खरं तर आम्ही भरत जसं म्हणतो की आम्ही पहिलं प्रेम आमचं रंगमंचावर Yes. आणि त्या धडपडीवर आणि त्या अभिनयावर, तर आजही आमचं तेच इतक्या दशकानंतर सुद्धा तेच प्रेम आहे. तर मला आठवतं मी BSc आणि बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स अशा दोन्ही डिग्र्या एकत्र करत होतो. परीक्षा एकाच वर्षी देता येत नाही दोन्ही डिग्र्यांची, म्हणून 1 वर्ष सायन्स आणि 1 वर्ष ड्रॅमॅटिक्स. तर माझं BScला असताना जेव्हा आमचं फायनल प्रोडक्शन चाललं होतं तेव्हा मोरूची मावशी आम्ही बसवलं होतं आणि मी मावशीचं काम करत होतो. अरे वा. आणि त्याच दिवशी सकाळी माझं प्रॅक्टिकलची परीक्षा होती बायोकेमिस्ट्रीची. आणि मला काही केल्या माझं लक्ष लागेना, त्या प्रयोगावरही लागेना आणि काय उत्तर लिहायचं आणि काय करायचं ते मी आपलं शांतपणे बघत
रात्री आपल्याला प्रयोग करायचा आणि ते संवाद, आता मिशा काढायच्या, बाहेर जाऊन परत ते सगळे केस नीट करायचे अशा विचारात. त्या आमच्या धारवाडकर मॅडम बायोकेमिस्ट्रीला होत्या, तर त्या माझ्या जवळ आल्या. त्या म्हणायला, काय झालं बाळा तुला, तू असा काय हे झालायस? तर मी म्हणलं, मॅडम माझं अजिबात लक्ष नाही आहे आणि माझं संध्याकाळी प्रयोग आहे मोरूच्या मावशीचा आणि मी मावशीचा मेन रोल करतोय. तर त्यांनी मला हळूच उत्तर सांगितलं, हे उत्तर लिही आणि बाकीचं डिस्क्रिप्शन लिही आणि जा. मी उत्तर लिहिलं, ते डिस्क्रिप्शन लिहिलं, पेपर दिला आणि रात्री मोरूच्या मावशीचा प्रयोग हाऊसफुल होता. म्हणजे आमच्या ड्रामा डिपार्टमेंटचा सगळ्यात तो पहिला प्रयोग आहे जो थिएटरमध्ये खूप हाऊसफुल झाला, जिथे बसायलाच लोकांना जागा नव्हती, म्हणून मधल्या पॅसेजमध्येही लोक बसलेले होते. तर तो मला प्रसंग नेहमी आठवतो की परीक्षा नेमकी काय आणि अशा वेळी आपल्याला मदत कशी मिळते. येस, आणि खरंच योगायोग असतो हा सगळा. रिंकू, तुझं जेव्हा 10वीत होती आणि तेव्हा सैराट आला आणि तेव्हा घरात आई वडील शिक्षक होते, शिक्षण करायला मला असं वाटतं तू तेव्हा गॅपनेच करत होतीस. नाही मी सलग शिक्षण केलं. मला सांग, तेव्हाच्या काही गमती जमती आहेत शाळेच्या आणि कॉलेजच्या अशा? माझ्या या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. तू जसं म्हणाली की मी 10वी करत होते, तर एकाने मला फोन करून सांगितलं की रिंकू TV ऑन कर, न्यूजला तुझ्या 10वीचा रिझल्ट दाखवतायत. सो माझी सुरुवात तशी झाली. आणि कॉलेजला मला आत्ता हे ऐकलं असं होतं की खरं तर हे जगायला हवं होतं, पण मला नाही जाता आलं, मी एक्सटर्नल केलं. पण जेव्हा मी कॉलेजच्या एक्झामला शाळेत गेली आहे, मी ज्या वर्गात पेपर लिहायला बसायची त्या खिडकीमध्ये पत्रकार यायचे की तुम्ही तिला कॉपी पुरवत नाहीयेत ना किंवा काही करत नाहीत ना, म्हणून ना माझ्यावरती त्या वर्गातले सगळे मुलं चिडायचे की तू कशाला आमच्या वर्गात आहेस, तुझ्यामुळे आम्हाला पण कॉपी करता येत नाही. आणि माझी एका पॉईंटला चिडचिड व्हायची की हा यार, मला पण येतो उत्तर येत नाही, मी कोणाला विचारू आता. त्याच्यामुळे माझं सगळं कॉलेज असंच गेलंय. तर मग मी सेटवर असताना जिथे जिथे तशी मला धमाल करायला मिळते ज्या ज्या लोकांसोबत, मी ते करत असते. येस, सो या सेटवर काय धमाल केली आणि एक प्रसंग जो तुझ्या कायम लक्षात राहणार आहे, हे नाव जेव्हाही येईल तेव्हा? ही सगळी माणसं, अर्थात या फिल्ममुळे मी या सगळ्यांशी जोडली गेले. धमाल मी सांगू का, जेव्हा आमच्या सीनमध्ये मध्ये गॅप असायचा ना, तेव्हा हे पत्ते खेळायचे सगळे लोक आणि ना मी ह्यांच्यासोबत पत्ते शिकायला बसायचं. वा, तर तेवढंच मला आठवते. बाकी तर काय, मग आम्ही खोटं बोलते, आम्हाला हिने पत्ते शिकवले, मी पण कधी वा. पत्ते खेळत नव्हतो. मला तर माहीतच नव्हतं. मला फक्त पत्ते म्हणजे तू कुठे राहतोस, तू कुठे राहतोस, तेवढेच पत्ते. ऍक्च्युली असेल, कळलं आता, हे पूर्ण सेटवरती हे असं झालायचं खरं आमच्या. तर आता पत्ते काय खेळायचं म्हणजे? जे सर तुम्ही येऊन म्हणायचं की पत्ते खेळून झाले असतील तर आता टेक करू. अच्छा, ते पत्ते होते. ते हो. हे बघितलं. आता हीच मैत्री, अशीच फुलं तुम्हाला चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे. सो प्रेक्षकांना काय अपील करायला आवडणार आहे तुम्हाला? येत्या 30 जानेवारी रोजी आपल्या जवळपासच्या चित्रपटगृहात पुन्हा एकदा 3:30 बघायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि Thank खूप you. खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.